हॅलो एव्हरीवन. तर आज मी बनवलं आहे वरणफळ. तर ते कशा प्रकारे बनवलं आहे चला बघूया. इथे घेतली आहे मी कढई तापल्यानंतर त्यामध्ये मी टाकलं आहे थोडंसं तेल तापल्यानंतर त्यामध्ये आधी आपल्याला टाकायचं आहे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जिरे टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे कापलेला लसणाचे बारीक तुकडे करून घेतले ते ॲड करायचे आहेत आपल्याला. त्यानंतर इथे मी टाकली आहे मधून कट केलेली एक हिरवी मिरची आणि कढीपत्ता. छान ब्राऊन होऊन द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे एक टोमॅटो कट केलेला. टोमॅटो नंतर त्यामध्ये मी टाकले हळद आणि थोडंसं लाल तिखट. बरेच जण यामध्ये गूळ किंवा चिंच टाकतात, पण मला तिखट आवडतं म्हणून मी याच्यामध्ये काहीही गोड टाकलेलं नाही आहे, असंच मला आवडतं. तर त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. जास्त घट्ट नाही करायची आहे डाळ आणि जास्त पातळही नाही करायची, थोडंसं असं मीडियममध्ये करायची आपल्याला. तर इथे मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि थोडंसं मीठ टाकले चवीनुसार. याला छान एक उकळी येऊन द्यायची आहे. तर इथे घेतले मी गव्हाचं पीठ, त्याला मळून घेतलं आहे. त्याची आपल्याला छान गोल चपाती लाटायची आहे. जास्त जाडही नाही लाटायची आणि जास्त पातळही नाही लाटायची, थोडंसं असं मीडियममध्ये अशी लाटायची आहे. अशा प्रकारे चपाती लाटल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. अशा प्रकारे चपाती आपल्याला कट करायची आहे आणि असे तुकडे आपल्याला त्या डाळीमध्ये सोडायचे. ज्याला आपण एक उकळी येऊन दिली आहे. उकळी आल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला डाळीमध्ये हे तुकडे सोडायचेत. याला चकोत्याही म्हणतात किंवा वरणफळही म्हणतात. तर हे ॲड केल्यानंतर छान उकळी येऊन द्यायची आणखी. मग थोडंसं ते मिक्स होऊन जातं, शिजतं. शिजल्यानंतर आपलं वरणफळ तयार आहे. शिजल्यानंतर वरणफळ बघा असं दिसतं. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. अशा प्रकारे आपलं वरणफळ तयार आहे. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. मी याच्यामध्ये चिंच किंवा गोड काही ॲड केलेलं नाही आहे. बरेच जण चिंच ॲड करतात याच्यामध्ये, पण आम्हाला आवडत नाही. थोडंसं तिखटच छान वाटतं म्हणून मी असं केलेलं आहे. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.